न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 पदे व कर्मचारी वृंदांची 11064 पदे ही नियमित पदे न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। ही भरती म्हणजे सागराची भरती नाही, तर ही भरती म्हणजे रिक्रुटमेंट होय। संविधानाच्या आर्टिकल 235 नुसार माननीय उच्च न्यायालयाचे त्याच्या अंतर्गत येणारी दुय्यम न्यायालय आहे त्यांच्यावरती नियंत्रण असतं। त्यानुसार सर्व न्यायिक अधिकाऱ्यांचं केलेल्या कामाचा आढावा दर 15 दिवसांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये जात असतो। ग्रुप डी ची पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। याचाच अर्थ ग्रुप डी ची नियमित पदे आता या GR नुसार नाहीत। नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते। नुकताच विधी व न्याय विभाग यांचा जो 6 फेब्रुवारी 2024चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 पदं आणि त्याच्यासाठी सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11064 नवीन पदं व बाह्य यंत्रणेद्वारे 5803 इतके मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्याबाबत असा हा तो GR आहे। याच्यामध्ये इतर जी माहिती आहे ती आपणास सांगण्याच्या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवत आहे। याच्यामध्ये न्यायालय कसं स्थापन होतं याबाबतची मी माहिती देणार आहे। कोणतंही न्यायालय स्थापन होण्यासाठी म्हणजे ते न्यायालय जे असतं ते मध्यवर्ती ठिकाणी असावं असा माननीय उच्च न्यायालयाचं मत असतं। कारण माननीय उच्च न्यायालयाचे जे गार्डियन जजेस असतात ते जिथे न्यायालय हवं त्या ठिकाणची मध्यवर्ती ठिकाण पाहतात की जिथून लिटिगंट्स जे आहेत ते, त्याचप्रमाणे वकील वर्ग जो आहे ते, आणि या सर्वांना ते न्यायालय येणे जाणं सोपं पडावं। म्हणजे ते ST स्टँडपासून जवळ आहे का, त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनपासून ते जवळ आहे का। जर शासकीय इमारत उपलब्ध नसेल तर मग मात्र प्रायव्हेट जागा घेऊन त्या प्रायव्हेट जागेवरती ते ती इमारत बांधणे किंवा प्रायव्हेट जागा भाड्याने घेऊन ते न्यायालय सुरू करणे अशा पद्धतीने ते न्यायालय पाहिलं जात असतं। न्यायालय पाहत असताना ते न्यायालयाची जागा जी आहे त्याच्यामध्ये डायस बरोबर आहे का, डायसच्या नंतर डायसवरती बसताना न्यायाधीशाचं टेबल, न्यायाधीशाच्या बाजूला बसणारे शिरस्तेदार, त्याचप्रमाणे जे स्टेनो आहेत त्यांची जागा, कॉम्प्युटर ठेवण्याकरता जागा ही डायसवरती बरोबर आहे का, त्याचप्रमाणे न्यायाधीशांसाठी चेंबर आहे का, चेंबर व्यवस्थित आहे का, लिटिगंट्स जे येणार आहेत बाहेरून जे येणार आहेत त्यांच्याकरता टॉयलेटची सुविधा आहे का, वकिलांसाठी बाथरूम आहे का, स्त्रियांसाठी ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकरता वेगळं बाथरूम, त्याचप्रमाणे वकील मंडळी जे आहेत पुरुष जे आहेत त्यांच्याकरता वेगळं बाथरूम आणि त्याच्यानंतर त्यांच्याकरता देखील टॉयलेटची सुविधा या आहेत का, लाईटची सुविधा आहे का, पाण्याची सुविधा आहे का, आणि जे लिटिगंट्स जे बसणार आहेत जो कोर्ट हॉल आहे तो देखील प्रशस्त असा आहे का, त्याच्यानंतर जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना बसण्याकरता जागा आहे का, आणि त्यांना कर्मचाऱ्यांसाठी देखील वेगळं असं टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे का, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात। त्यानंतर ग्रंथालय, त्याच्यानंतर आपले जे वकील मंडळी आहेत त्यांच्याकरता ग्रंथालय वगैरे आहे का हे पाहिलं जातं। न्यायाधीशासाठी स्वतंत्र असं ग्रंथालय आहे का, या सगळ्या गोष्टी पाहून त्यांचं बाथरूम वगैरे या सगळ्या गोष्टी विचारामध्ये घेऊन हे कोण असं गार्डियन जजेस जे असतात हायकोर्टचे, एखादे न्यायालय स्थापन करायचं आहे तर त्या न्यायालयाचे जे गार्डियन म्हणजे जजेस असतात ते सगळं हे पाहतात आणि त्या न्यायालयाचे जे जिल्हा न्यायाधीश असतात ते जिल्हा न्यायाधीश गार्डियन जज असा सर्वांनी ती जागा पाहून मग त्याला मान्यता दिली जाते आणि त्याचा जो प्रस्ताव असतो की बाबा ही जागा योग्य आहे असं जेव्हा कळवलं जातं आणि मग ते विधी न्याय विभागाला कळवलं जातं, त्याच्यानंतर मग त्याचं नोटिफिकेशन, न्यायालयाचं नोटिफिकेशन निघणं देखील आवश्यक असतं। नोटिफिकेशन म्हणजे काय, तर नोटिफिकेशन म्हणजे त्या न्यायालय जो आहे, जो न्यायालयाचा जिथे आपण करणार आहोत त्या
न्यायालयाचं कार्यक्षेत्र काय आहे, म्हणजे त्या न्यायालयामध्ये ज्या केसेस येणार आहेत त्या कोणत्या कार्यक्षेत्रातील जे आहे, म्हणजे भौगोलिक क्षेत्र जे आहे ते जे आहे त्याच्यामध्ये नमूद करावं लागतं. म्हणजे त्या नोटिफिकेशनमध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केल्या जातात आणि अशा पद्धतीने न्यायालय सुरू केलं जातं. आता ही गोष्ट मी सांगण्यामागचा उद्देश काय आहे की हा 6 फेब्रुवारीचा जो GR आहे त्याच्यामध्ये या ज्या पदांना मान्यता देण्यात आलेली आहे 11,064 ही जी नियमित पदं जी आहे, म्हणजे जी न्यायाधीशांना लागणारा जो कर्मचारी वृंद आहे ती जी नियमित पदं आहेत, तर ती जी नियमित पदं आहेत तर ती ह्या GRमध्ये असं नमूद केलेलं आहे की ही नियमित पदं आणि न्यायाधीशांची जी पदं आहेत नियमित पदं ही न्यायालय सुरू झाल्याच्या दिनांकापासून म्हटलेलं आहे. म्हणजे अद्याप ही जी न्यायालय जी आहेत ती सुरू झालेली नाहीत असं याच्यावरून दिसून येतं. म्हणजे ज्यावेळी न्यायालय सुरू होतील किंवा ही न्यायालय स्थापन म्हणजे थोडक्यामध्ये बांधून वगैरे जी आहेत ती झालेली असतील, परंतु त्यांचं नोटिफिकेशन किंवा जी आहे त्यांची जी सुरुवात आहे म्हणजे त्याचं उद्घाटन जे आहे, उद्घाटन हे नेहमी जे असतं ते माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे असतात, गार्डियन जज असतात किंवा जे मुख्य न्यायाधीश असतात यांच्यामार्फतच होत असतं. ते झाल्याच्या दिनांकापासून या सगळी जी पदं आहेत ती सुरू होणार आहेत. म्हणजे यांना मान्यता दिलेली आहे पण त्यांची सुरू होणार आहेत. म्हणजे ह्यांच्या ज्या परीक्षा वगैरे ज्या आहेत त्या मला असं वाटतं की अगोदरच होतील की नाही, कारण जर अगोदर या सगळ्या परीक्षा वगैरे जर घेतल्या तर या लोकांना पदस्थापना कुठे द्यायची किंवा यांना कुठल्या न्यायालयामध्ये दाखवायचं, किंवा मग यापूर्वीची जी पदं आहेत म्हणजे जी क्लास 3ची जी पदं आहेत ती याच्यामध्ये म्हणजे हा जो GR आहे त्याच्यामध्ये अगोदरची नियमित पदं किती आहेत आणि त्याच्यातील रिक्त पदं किती आहेत याची माहिती याच्यामध्ये आलेली नाही. जशी न्यायाधीशांची जी पदं आहेत मला असं वाटतं 2360 एवढी मंजूर पदं आहेत ती माहिती आलेली आहे आणि आत्ता आपल्याला नव्यानं जी भरायची आहेत ती 2863 पदं न्यायाधीशांची भरायची आहेत. परंतु क्लास 3ची किती पदं आहेत त्याची माहिती म्हणजे नियमित पदं याच्या अगोदर मंजूर झालेली जी पदं आहेत ती माहिती आलेली नसल्यामुळे की म्हणजे जी आत्ता ज्या रिक्रुटमेंट्स निघत आहेत त्या रिक्त पदांच्या म्हणजे याच्यापूर्वीची जी रिक्त पदं आहेत त्यांच्या निघत आहेत का, त्या निघत असाव्यात असं एकंदरीत वाटतंय. ही नवीन जी पदं आहेत ती न्यायालय जे आहे इथे सरळ म्हटलंय न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून या शासन निर्णयाद्वारे या पदांना म्हणजे मान्यता देण्यात येत आहे. अशा पद्धतीने हा जो GR आहे जवळजवळ भरपूर पदं ही निर्माण झालेली आहेत, मान्यता त्यांना देण्यात आलेली आहेत. आणि पुढे जी आहेत म्हणजे ही जी आहेत जिल्हा व न्यायिक अधिकाऱ्यांची पदं कोणती आहेत. जिल्हा न्यायाधीश आहेत, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आहेत आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर. अशा पद्धतीने ही 2863 पदं आहेत. आणि जिल्हा मुंबई नगर दिवाणी, मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारी वृंदांचा नियमित पदांचा तपशील याच्यामध्ये एकूण किती जी आलेली आहे त्याच्यामध्ये सगळी मिळून 2416 पदं आहेत. त्याच्यानंतर जी आहेत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ही जी आहेत तर त्याच्यामध्ये देखील त्यांना किती पदं लागणार आहेत त्याची माहिती आहे. कनिष्ठ स्तरामध्ये किती लागणार आहेत ग्रुप 3 मध्ये ते आहे. आणि सर्व ठिकाणी म्हणजे जिल्हा न्यायालयातील जी सांगण्यात आलेली आहेत ती 32 न्यायालय जी आहेत जिल्हा न्यायालय त्याच्यामध्ये ग्रुप Dची जी पदं दिलेली आहेत ती सर्व ग्रुप Dची पदं जी आहेत ती बाह्य यंत्रणेद्वारे भरायची आहेत. आणि अशा पद्धतीने या 3ही ठिकाणी जी ग्रुप Dची संपूर्ण पदं जी दिलेली आहेत ती सगळीच्या सगळी पदं जी आहेत ती बाह्य यंत्रणेद्वारे भरायची आहेत. म्हणजे ग्रुप Dची नियमित पदं ही जी आहेत ती ग्रुप Dची नियमित पदं ही नियमित पदं नाहीत तर ती बाह्य यंत्रणेद्वारे भरावायची आहेत. आता ही सगळी जी पदं आहेत त्याच्या निर्मितीकरता ज्या काही अटी दिलेल्या आहेत आणि त्यांना त्या अटीस अधीन राहून म्हणजे ह्या कोणत्या अटी आहेत आणि त्याला मान्यता देण्यात येत आहे हे सांगण्यात आलं आहे. सदर 3 वर्षांचा आढावा घेण्यात यावा. म्हणजे ही जी पदं आहेत म्हणजे तुमची सँक्शन पोस्ट तुम्हाला किती आहेत, त्याच्यातील भरलेली पदं किती आहेत आणि रिक्त पदं किती आहेत असं जे आहे अशी जी माहिती आहे ती माहिती म्हणजे मागील 3 वर्षामध्ये आत्तापर्यंत सँक्शन पदं
आता हा जी आर तर आत्ता आला, म्हणजे याच्या अगोदरची जी नियमित पदं तुमची आहेत ती सँक्शन पदं तुमची किती आहेत, भरलेली पदं किती आहेत आणि तुमची रिक्त पदं किती आहेत याची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर दाखल होणारी प्रकरणं, प्रलंबित प्रकरणं, निकाली काढलेली प्रकरणं यांचाही 3 वर्षांचा आढावा घेण्यात यावा. म्हणजे आता तुम्हाला मी सांगते, प्रत्येक न्यायाधीशाचं त्यांनी केलेला कामाचा आढावा हा दर 15 दिवसांनी हा उच्च न्यायालयामध्ये जात असतो. तो कसा, त्यांच्याकडे असणारी प्रलंबित प्रकरणं, दाखल होणारी प्रकरणं आणि त्यांनी निकाली काढलेली प्रकरणं ही जी माहिती असते ती दर 15 दिवसांनी उच्च न्यायालयामध्ये जातच असते. आता प्रलंबित प्रकरणं म्हणजे आता समजा आता आज जी तारीख आहे म्हणजे गेल्या महिन्याची शेवटची तारीख म्हणजे 29 फेब्रुवारी, त्या तारखेला शेवटच्या दिवशी किती तुमच्याकडे प्रलंबित प्रकरणं होती. प्रलंबित प्रकरणं म्हणजे त्याच्यामध्ये दाखल झालेली प्रकरणं आणि तुमच्याकडे याच्यापूर्वी असणारी प्रलंबित प्रकरणं ही सगळी मिळून आजच्या म्हणजे 1 मार्चला जर असणार प्रलंबित प्रकरणं म्हणजे तुमच्यामध्ये 29 तारखेपर्यंत दाखल झालेली प्रकरणं 29 फेब्रुवारीपर्यंत आणि त्याच्या अगोदर असणारी प्रलंबित प्रकरणं ही एकत्रित संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही किती प्रकरणं निकाली काढलीमध्ये मग तुम्ही एक्सपार्टी केल्या किंवा काही जे आहेत की कॉन्टेस्टेड मॅटर केलेले आहेत त्या येणार आणि त्याच्यानंतर जे आहे की तुमच्याकडे एवढं करून मग तुमच्याकडे किती प्रकरणं शिल्लक राहिली. अशा पद्धतीने त्याचा तुम्हाला जो आहे तो देखील 3 वर्षाचा आढावा घ्यायचा आहे. हा 3 वर्षांचा आढावा का बरं घ्यायचा आहे, तर हा आढावा घेण्यामागचं कारण हे आहे की तुमच्याकडे प्रकरणं किती दाखल होतात आणि किती प्रकरणं प्रलंबित राहतात हे जे आहे याची माहिती घेऊन मग तुम्हाला तुमच्याकडे एखादं न्यायालय सुरू करता येऊ शकतं का. आता NCMS जी कमिटी आहे म्हणजे नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम ही जी आहे त्यांनी एक सूत्र तयार केलेलं आहे आणि ते सूत्र जे आहे म्हणजे आपल्या माननीय उच्च न्यायालयाच्या SCMS कमिटीने तेच आपल्या जे आहे की मंत्रालयामध्ये विधी न्याय विभागाकडे त्यांनी दाखवलं की याच्याकरता या सूत्रानुसार म्हणजे प्रलंबित प्रकरणं याच्या आधारे किती न्यायाधीशांची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे प्रलंबित प्रकरणं जरी एखाद्या ठिकाणी जास्त आहेत म्हणजे साधारणपणे सिव्हिल प्रकरणं असतील म्हणजे दिवाणी प्रकारची जी प्रकरणं आहेत त्याच्याकरता किती न्यायाधीशांची आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे क्रिमिनल मॅटर्स आहेत त्याच्याकरता किती न्यायाधीशांची आवश्यकता आहे त्याचं एक सूत्र जे आहे ते NCMS कमिटीने तयार केलं आणि त्याच्यानुसार किती न्यायाधीशांची आवश्यकता हे कळलं आणि त्यानुसार मग आपल्या उच्च न्यायालयाने आपल्या मंत्रालयामध्ये विधी न्याय विभागाकडे तसा तो प्रस्ताव जो आहे प्रस्तावित केलं. अशा पद्धतीनं शासनाला तो प्रस्ताव सादर केला. म्हणून ही जी प्रकरणं आहेत ती 3 वर्षांचा तो आढावा घेण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे जरी मंजुरी झालेली असले मान्यता दिलेली असेल परंतु ती कोणत्या अटींना अधीन राहून मान्यता दिली आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. दाभोळकर समितीने राज्यातील जिल्हा न्यायालयाकरता पदांचा आकृतिबंध निश्चित करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सदर आकृतिबंध अंतिम करण्याच्या दृष्टीने संबंधित कार्यासनाने तातडीनं कार्यवाही करावी. म्हणजे जिल्हा न्यायालयाकरता पदांचा आकृतिबंध निश्चित करण्याची शिफारस केलेली आहे. म्हणजे प्रत्येक न्यायाधीशाला लागणारा जो स्टाफ आहे म्हणजे जिल्हा न्यायाधीशांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी की तुमचा आकृतिबंध म्हणजे या जिल्ह्याकरता इतका आकृतिबंध म्हणजे एवढे न्यायाधीश एवढे स्टाफ जो आहे जो कर्मचारी वृंद आहे तो एवढा लागणार आहे. म्हणजे एका न्यायाधीशाकरता एवढे लोक लागणार आहेत. म्हणजे त्याला स्टेनो किती लागणार, क्लार्क किती लागणार, तुमचा लेखाशाखेकरता काम करणारा माणूस किती लागणार, बेलीफ किती लागणार, शिपाई वगैरे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हायर ग्रेड स्टेनो पाहिजे की लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पाहिजे, या पद्धतीचा जो शिरस्तेदार कोणत्या पद्धतीचा पाहिजे ह्या जो स्टाफ आहे म्हणजे त्याचा तो स्टाफिंग पॅटर्न जो म्हणतात तो तुम्हाला त्यांनी निश्चित करण्याबाबत शिफारस केलेली आहे. म्हणजे न्यायमूर्ती दाभोळकर समितीने राज्यातील जिल्हा न्यायालयाकरता पदांचा आकृतिबंध निश्चित करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सदर आकृतिबंध अंतिम करण्याच्या दृष्टीने कार्यासनाने तातडीने कार्यवाही करावी आणि अशा पद्धतीने ती कार्यासनाने तातडीने त्याबाबत म्हणजे कोणाला प्रत्येक न्यायाधीशाला किती पद्धतीचा स्टाफ लागेल या पद्धतीची जी कार्यवाही करायची आहे ती कार्यासनाने करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे.
सदर आकृतीबंध निश्चित करताना प्रलंबित प्रकरणांच्या अनुषंगाने या पदांचाही विचार करावा. म्हणजे आकृतीबंध तुमचा निश्चित करताना, म्हणजे किती पदं तुम्हाला पाहिजेत हे निश्चित करताना ही जी आता पदं दिलेली आहेत, म्हणजे जी मान्यता आता दिलेली आहे, तर या पदांचा देखील त्याच्यामध्ये विचार करावा. म्हणजेच ही निर्मिलेली पदं जी आहेत आत्ता ही 11,064 आणि यांची जी आहेत 2,368 जी न्यायाधीशांची पदं आहेत, या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये विचार करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अनेक नव्या न्यायालयांची स्थापना होत असून या न्यायालयांसाठी नवीन पदे निर्माण केली जात आहेत. या नवीन पदांचाही समावेश आकृतीबंधात करण्याबाबत कार्यवाही करावी. म्हणजे नवीन न्यायालयां जी आता जी होत आहेत त्यांची स्थापना होत असून आता ही स्थापना होत असून म्हणजे आता नवीन न्यायालय निर्माण होणार आहेत असं त्यांना सांगायचं आहे. त्यांची होत आहे. मग आता मी पण त्याचा आढावा म्हणजे थोडक्यामध्ये माहिती घेतली तर काही ठिकाणी खरोखरच न्यायालय वगैरे तयार झालेली आहेत, पण त्यांची उद्घाटनं वगैरे झालेली नाही आहेत. परंतु आणि त्यांचं म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा नोटिफिकेशन वगैरे या गोष्टी होणं आवश्यक आहेत. त्या किंवा ही न्यायालय झालेली आहे त्यांचं नोटिफिकेशन, त्याचा शासन निर्णय या गोष्टी होणे आवश्यक आहे. म्हणजे त्या होतील आणि या नवीन पदांचा समावेश त्या न्यायालयांच्या दृष्टीनं त्याचाही समावेश आकृतीबंधामध्ये. आकृतीबंध म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या जो विभाग आहे त्याच्याकरता त्या विभागामध्ये इतकी पदं आवश्यक आहेत. म्हणजे इतकी क्लास 3 इतकी क्लास 2ची म्हणजे न्यायिक अधिकाऱ्यांची इतकी पदं म्हणजे क्लास 1ची ही पदं इतकी आवश्यक आहेत. हा त्यांचा आकृतीबंध जो असतो म्हणजे इतकी पदं आवश्यक आहेत ते म्हणजे त्यांचा आकृतीबंध होय. वरील भरती न्यायालयांच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने करण्याची कार्यवाही मान्य उच्च न्यायालयाने करावी. आता ही मंजूर पदांची जी भरती आहे म्हणजे पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार. आता पायाभूत सुविधा म्हणजे मी सुरुवातीलाच न्यायालय स्थापन करताना काय काय आवश्यक लागतं म्हणजे तिथं ते लाईट पाणी हे सगळं आलं, त्यांचे बार रूम, त्याच्यानंतर त्यांचे टॉयलेट वगैरे ह्या ज्या सुविधा आहेत किंवा डायस कशा पद्धतीने पाहिजे, न्यायालयाचा रूम कसा पाहिजे, चेंबर कसं पाहिजे आणि न्यायाधीशाला विशेष म्हणजे क्वार्टर्स आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतरच ज्या आहेत ह्या सगळ्या त्याच्या उपलब्धता आहे की नाही याचा विचार करूनच माननीय उच्च न्यायालयाने ह्या मंजूर पदावरील भरती जी आहे ती त्यांनी करावी. न्यायालयांच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार म्हणजे त्याची उपलब्धता झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याची उच्च न्यायालयाने करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/22च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याचा अर्थ 27/4/22चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार वित्त विभागाचा जो आहे म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचे ते पेमेंट कसं पद्धतीने करायचं किंवा त्यांचे काही बॉन्ड वगैरे लिहून घ्यायचं या पद्धतीचं हे आहे आणि ते बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना या गोष्टींचं पालन करावं असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये आता त्यांनी 6 मध्ये म्हटलेलं आहे की पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार हे उच्च न्यायालयाने त्याची पदांची भरती करावी, टप्प्याटप्प्याने करावी असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ की असाही होऊ शकतो की न्यायालयांची शासन निर्णयसुद्धा निघालेला असेल आणि त्याचप्रमाणे त्यांची स्थापना फक्त म्हणजे उद्घाटन वगैरे थोडक्यात राहिलेलं असेल किंवा ते होण्याच्या मार्गावरती असेल आणि त्याच्यानुसार ही जी आहे पदभरती करावी असं त्यांनी हे सांगण्यात आलेलं आहे. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ जो त्यांनी सांगितला त्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात येत आहे. तर हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने म्हटलेला आहे. वित्त विभागाच्या सहमतीने म्हणजे वित्त विभाग म्हणजे हे जी 11,064 पदं आणि न्यायिक अधिकाऱ्यांची 2,364 जी पदं आहेत त्या पदांना जी मान्यता दिलेली आहे याचाच अर्थ त्यांना वित्त विभागाच्या सहमतीने जे म्हटलेलं आहे 2,863 पदं म्हणजे न्यायिक अधिकाऱ्यांची 2,863 आणि ही 11,064 पदं ही जी आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी पदं यांना वित्त विभागाची सहमती आहे. म्हणजेच काय फायनान्शियल कॉन्करन्स म्हणजे त्याला म्हणजे ह्यांचे जे पगार वगैरे जे करायचं आहे या सगळ्या गोष्टीला ही वित्त विभागाची सहमती मिळालेली आहे. थोडक्यामध्ये जर ही पदं भरली गेली तर त्याला वित्त विभागाची सहमती असल्यामुळे मिळालेली असल्यामुळे हे पदांना म्हणजे कोणत्याही पदाचं म्हणजे ही
पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार ही पदं भरली जाणार आहेत. अशा पद्धतीने हा जे आहे मोठ्यात मोठी जी भरती आहे, मेगा भरती म्हणतात, तशी ही या शासन निर्णयाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु ही न्यायालयांची म्हणजे ह्या शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आलेलं आहे की न्यायालयांची निर्मिती आणि न्यायालयांच्या जी पायाभूत सुविधा यांच्या उपलब्धतेनुसार ही होणार आहे. हा देखील म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे. तर आतापर्यंत ही जी माहिती आहे, म्हणजे आता या शासन निर्णयावरती बरेचसे म्हणजे मी बघितले व्हिडिओ आलेले आहेत, परंतु न्यायालय कशा पद्धतीने स्थापन होतं आणि कशा पद्धतीने भरती वगैरे जी आहे ती प्रक्रिया होत असते त्याची माहिती म्हणजे लोकांना माहिती असणं आवश्यक आहे. त्याकरता मी ही दिलेली आहे. तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला याबद्दलही मला माहिती म्हणजे कॉमेंटद्वारे नक्की द्या. धन्यवाद.